मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। माटुंगा स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यात। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आलेली आहे। रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तर घरी जाण्याच्या वेळेला प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। माटुंगा स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ही जलद मार्गावरून वळवलेली आहे। ऐन घरी जाण्याच्या वेळेला प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आताची मोठी अपडेट समोर येत आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। माटुंगा स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेले आहेत। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली। रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। ऐन घरी जाण्याच्या वेळेला प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ही ठप्प झालेली आहे। वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। माटुंगा स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे या प्रकारची गैरसोय होत आहे। काय या संदर्भात ताजी अपडेट आहेत? नक्कीच, कारण माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ज्या रेल्वे ट्रॅक आहेत, जे रेल्वे रुळ आहेत, त्याच्यावर कुठेतरी तडे गेल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे मध्य रेल्वे ही विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची जी धीमी गतीची जी वाहतूक आहे ती सध्या आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे धीम्या गतीचे जे रेल्वे आहेत, ज्या लोकल ट्रेन आहेत, त्या सध्या जलगतीवर वळवल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी रेल्वे वाहतूक जी आहे ती पुढे विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे अनेक रेल्वेच्या आहेत त्या अर्ध्या ते पाऊण तासाने उशिराने धावत आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे नागरिक आहेत, ज्या प्रकारे प्रवासी आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। अगदी थोड्या वेळामध्ये साधारण असे 4 वाजलेले आहेत। त्यानुसार अगदी 5 ते 6 वाजता ज्या प्रकारे सर्व कार्यालय सुटतील, त्यानंतर अनेक नागरिक जे आहेत ते रेल्वेच्या स्टेशनकडे वळतील। त्यामुळे या गर्दीची वेळ अगदी थोड्या वेळात सुरू होणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही रेल्वे वाहतुकीची समस्या आहे ती लगेच सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। त्या नाहीतर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। करण, नक्कीच भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।